महार सामुदायिक सहकारी शेती सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न। महार सामुदायिक सहकारी शेती सोसायटी लिमिटेड हेरले तालुका हातकणंगले या संस्थेची सन 2025-26 सालची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी संस्थेच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाली। सभेत सोसायटीच्या शेतजमिनीवरील 2016 साली पडलेल्या वनसंरक्षक शेरा तसेच गट क्रमांक 299 अ व 299 ब क मधून सन 2008 पासून करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या रस्त्याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला। यावेळी संस्थेचे चेअरमन प्रभुदास खाबडे यांनी प्रास्ताविक करताना वनसंरक्षक शेरा काढण्यासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याचा आणि त्यामध्ये मिळालेल्या यशाचा सविस्तर आढावा घेतला। तसेच पुढील काळातील लढ्याची दिशा स्पष्ट केली। गजानन कोले यांनी अध्यक्षीय भाषण केलं तर माजी उपसरपंच संदीप चौगुले यांनी आभार मानले। सभेत संस्थेच्या शेतजमिनीशी संबंधित विषय तसेच अतिक्रमण करून करण्यात आलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर सभासदांनी चर्चा केली। संबंधित विषयांवर संस्थेच्या पुढील कार्यवाहीबाबत विचारविनिमय करण्यात आला। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब चौगुले तसेच संचालक कांत कुरणे, शामराव तराळ, वसंत कटकोळे, शशिपाल कुरणे, गजानन कोले, सनातन कदम, आपासाहेब खाबडे, संदीप चौगुले, अशोक चौगुले, बापू उलसवार आणि गोरखनाथ भोसले, प्रशांत खाबडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते। संस्थेच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानुसार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता संस्थेच्या कार्यालयात ही सभा आयोजित करण्यात आली। सभेच्या माध्यमातून संस्थेच्या जमिनीशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर पुढील काळात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत सभासदांमध्ये सविस्तर चर्चा झाली। महार सामुदायिक शेती सोसायटीची जी जमीन आहे त्याच्यावरती 2021 साली वन संरक्षक हा शेरा पडला होता आणि त्याला अनुसरून प्रशासनानं 1 जुलैमध्ये पुन्हा सोसायटीचं नाव काढून 7/12ला शासनाचं नाव लावलेलं होतं। त्याबाबत आम्ही न्यायालयामध्ये गेल्यानंतर ज्या 2 हिअरिंग झाल्या त्यानुसार न्यायालयाने विचारणा केल्यानंतर प्रशासनाच्या लक्षात ही चूक आली आणि प्रशासनानं हे कबूल केलं की सरकारचं नाव लावणं हे आमच्याकडून चूक झालेली आहे आणि त्या पद्धतीचे आदेश मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आणि तहसीलदारांनी जे सोसायटीचं नाव 7/12हून कमी केलेलं होतं ते पूर्ववत केलेलं आहे। पण त्या 7/12मध्ये आज सुद्धा वन संरक्षक हा शेरा पडलेला आहे। त्यासाठी आमची लढाई चालू आहे आणि पुढचं हिअरिंग 12 तारखेला आहे। हा लढा जोपर्यंत आम्ही वन संरक्षक हा शेरा संपत नाही 7/12वरून तोपर्यंत हा आम्ही लढा चालू ठेवणार आहे। आणि यासाठी सोसायटीच्या सर्व आणि आमच्या बौद्ध समाजाच्या सगळ्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य, आर्थिक सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।